नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या एक नवीन सीरीजमध्ये आपण भेटतोय. 5 जानेवारी 2026 पासून आपण ही सीरीज साधारणतः सुरू केली आहे. या सीरीजचा पहिला भाग मी तुमच्यासमोर ठेवतोय आणि या सीरीजमध्ये आपण साधारणतः 2025 आणि 26 मध्ये घडलेले जेवढे पण चालू घडामोडी असतील, त्या आपण बुलेट रॅपिड फायर या आपल्या नवीन सीरीजमध्ये बघणार आहोत. रोज या सीरीजमध्ये आपण टॉप 20 प्रश्न आपण बघणार आहोत. प्रश्न आणि उत्तर राहतील. याच्यामध्ये विश्लेषण आपण साधारणतः बघणार नाही आणि दररोज रात्री 9 ते 10 पर्यंत जो तुम्ही YouTubeला लाईव्हच्या माध्यमातून आपण प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण बघतच आहात. त्यामुळं ती सीरीज तुम्हाला नक्कीच आवडत असेल आणि या सीरीजमध्ये आपण रोज सकाळी 7 वाजता साधारणतः 10 ते 15 मिनिटाचा हा व्हिडिओ राहील आणि या व्हिडिओमध्ये आपण जेवढे पण पाठीमागे 2025-26 मध्ये घडलेले जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडी आहेत ना, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे ठरतील, असे टॉप 20 प्रश्न साधारणतः बघणार आहोत. ओके. चला, आजचा हा आपला फर्स्ट भाग राहील. हा भाग कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून तुम्हाला सांगायचं आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. नवीन विद्यार्थी असतील तर शेअर करायला बिलकुल विसरायचं नाहीये. चॅनेलला सबस्क्राईब देखील करून ठेवू शकता. ओके. चला बघूयात आपण अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी छोटीशी माहिती देतो. जो आपलं जी-केचं स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचं पुस्तक आहे. संपूर्ण जी-केसाठी खूप फायदेशीर आहे. हे पुस्तक तुम्हाला जर घरपोच पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती 87 88 43 66 99 या नंबरवर तुम्हाला WhatsAppला मेसेज करू शकता किंवा कोणत्याही दुकानामध्ये जाऊन पुस्तक स्टॉलमध्ये जाऊन तुम्ही हे पुस्तक विचारू शकता. हे तिन्ही पुस्तकं तुम्ही घरपोच मागवून घेऊ शकता. राजगुरू तुम्हाला ₹499 ला घरपोच भेटेल. स्वप्नपूर्तीचे पुस्तकं दोन्ही पण तुम्हाला ₹230 ला प्रत्येक पुस्तक भेटेल आणि साधारणतः 420 मध्ये तुम्हाला दोन्ही पुस्तक पाहिजे असेल तुम्ही मेसेज करू शकता. ओके. चला लेट्स स्टार्ट. सगळ्यात महत्त्वाचं हे अशा पद्धतीचं आपलं व्हिडिओ राहील. हे अशा पद्धतीचे आपले प्रश्न राहतील. ओके. पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. IPLच्या इतिहासात 200 विकेट्स घेणारा पहिला क्षेत्ररक्षक कोण ठरला आहे? तर सर्वांना माहिती असेल 200 विकेट्स IPLमध्ये घेतलेला प्लेयर एकच आहे. तो आपल्याला आठवतो. तो म्हणजे महेंद्रसिंग धोनी. लक्षात ठेवा. MS धोनी. जिब्राल्टरची सामुद्रधुनी ओलांडणारी पहिली आशियाई महिला जलतरणपटू कोण ठरले असतील? त्यांचं नाव आहे सयानी दास. लक्षात ठेवा. IMP व्यक्तिमत्व तुम्ही खूप कमी वेळेस न्यूज हे वाचलं असेल, बघितलं असेल. सयानी दास हे जलतरणपटू आहेत, पश्चिम बंगालचे आहेत. डायरेक्ट क्वेश्चन असे फिरवून देखील विचारू शकतात की सयानी दास यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? ओके. जलतरण किंवा स्विमर आहेत ते. एक योजना आहे नमस्ते योजना. नमस्ते योजना प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी करणारे पहिले शहर कोणते बनलेलं आहे? हे शहर आहे पुणे. लक्षात ठेवा. IMP पुणे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतं. पुण्यामध्ये साधारणतः 14 तालुक्यांची संख्या आहे. पुढचा प्रश्न आहे. दरवर्षी जागतिक चिमणी दिन हा दिवस कधी साजरा केला जातो? जागतिक चिमणी दिवस कधी असतो? हा असतो 20 मार्चला. 20 मार्चला असतो. मार्च महिन्यातील 20वा दिवस. घ्या पुढचा प्रश्न. महाराष्ट्र लोकसेवा आयोग ज्याला आपण MPSC म्हणतो आपण, या MPSCचे नवीन अध्यक्ष बनलेत कोण आहेत? बघा, पूर्वी होते रजनीश सेठ. त्यांच्या ठिकाणी आता नवीन बनलेत विवेक भीमनवार. त्यांचं नाव आहे विवेक भीमनवार. लक्षात ठेवा. 100% पेपरला येईल. हा MPSC भारतीय राज्यघटनेतील एक घटनात्मक बॉडी आहे. त्याचं कलम आहे कलम 315. 76व्या प्रजासत्ताक दिन 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा जो पुरस्कार आहे तो कोणत्या राज्याला देण्यात आलेला आहे? बेस्ट टॅबेलो म्हणतो आपण किंवा बेस्ट चित्रपट कुठलं होतं? 76वा आहे म्हणजे 2025चा आहे. तर हे उत्तर प्रदेश राज्याला भेटले. लक्षात ठेवा. उत्तर प्रदेश राज्यानं यावर्षी साजरं केलं होतं जो कुंभमेळा होता ना, प्रयागराजचा कुंभमेळा, हे त्यांनी साजरा केला होता त्या ठिकाणी. त्याला बेस्ट फर्स्ट प्राइज भेटलेलं आहे. नेक्स्ट, भारत पर्व 2025 जो काही कार्यक्रम आहे या कार्यक्रमाचे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आलेलं होतं? भारत पर्व जो काही कार्यक्रम आहे तो दिल्ली या ठिकाणी पार पडला होता. लक्षात ठेवा. IMP आहे भारत पर्व नवी दिल्ली. दिल्लीमध्ये पण कुठं विचारलं तर ते लाल किल्ला. कुठं? लाल किल्ला या ठिकाणी. लाल किल्ला ज्याला जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान देखील देण्यात आलेलं आहे. त्यानंतर आहे पुढचा प्रश्न. भारतातील पहिल्या वर्टिकल लिफ्ट सी ब्रिज आहे. सी म्हणजे काय? आपल्या समुद्रावरील हा पूल आहे जो वर्टिकल लिफ्ट उभा असं उघडतो. असा वाला त्याचं अनावरण 6 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलं आहे. कोणत्या राज्यामध्ये? तर हे तामिळनाडू राज्यामध्ये. लक्षात ठेवा.
तामिळनाडू या राज्यामध्ये IMP आहे. त्यानंतर लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? सगळ्यांनाच माहिती असेल हे क्वेश्चन आणि पाठ पण झाला असेल आता. तर त्यांचं ह्या पुरस्काराचे मानकरी आहेत नितीन गडकरी, जे केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन महामार्ग मंत्रालयाचे मंत्री आहेत. नितीन गडकरी नागपूरचे आहेत, महाराष्ट्राचे. त्यानंतर भारतातील पहिले सौर सीमा गाव कोणतं आहे? सौर गाव नाही, ओके, सौर सीमा गाव आहे कुठलं? मसाली नावाचं. कुठलं आहे? मसाले आहे. कुठे येते मसाली? गुजरात राज्यामध्ये बाउंड्रीवरती येतं भारत पाकिस्तानच्या. त्यानंतर भारतातील पहिल्या मधुमेह जैविक बँकेची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली आहे? हे मधुमेह जैविक बँक आहे, कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले असेल तर ते चेन्नई या ठिकाणी करण्यात आले, लक्षात ठेवा. कुठं? चेन्नई, जी तामिळनाडूची राजधानी आहे, चेन्नई. त्यानंतर आहे भारतातील पहिले चित्ता सफारीचा शुभारंभ मध्य प्रदेशातील कोणत्या राष्ट्रीय उद्यानात सुरू करण्यात आलेला आहे? हे मध्य प्रदेशमध्ये चित्ता कुठं आढळतो? मध्य प्रदेशमध्ये कुनो. याचं उत्तर काय असेल? कुनो नॅशनल पार्क, लक्षात ठेवा. कुनो पलपूर राष्ट्रीय उद्यान आपण त्याला म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, नुकतेच उद्रेक झालेला माउंट एटना नावा जो ज्वालामुखी आहे तो कोणत्या देशात आहे? माउंट एटना आहे इटली या देशामध्ये. इटलीची राजधानी काय असेल? रोम आहे. बरं, ह्याच्या व्यतिरिक्त एटनाच्या व्यतिरिक्त कोणते कोणते ज्वालामुखी इटलीमध्ये आहेत का? येस, आहेत. एक आहे वेसुवियस आहे, त्यानंतर सिसिली आहे, त्यानंतर आहे माउंट स्ट्रॉम्बोली. कुठे येतात? ते सर्व इटलीमध्ये येतात. नुकतेच ऑक्टोबर 2025मध्ये अरबी समुद्रामध्ये आलेले चक्रीवादळ होतं, त्या चक्रीवादळाचं नाव आहे शक्ती. ओके, शक्ती हे नाव कोणत्या देशानं सुचवलेलं आहे किंवा कोणत्या देशाने हे नामकरण केलं होतं हे चक्रीवादळ शक्ती? तर तो देश आहे श्रीलंका. श्रीलंका आहे शक्ती, लक्षात ठेवा. त्यानंतर जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक 2025मध्ये भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? भारताचा 180 देशामध्ये क्रमांक लागतो 151वा. लक्षात ठेवा, 151 क्रमांक लागतो 180 देशामध्ये. अच्छा, फर्स्ट कोण असेल? नॉर्वे. पहिल्या क्रमांकावरती नॉर्वे हा देश आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी 25 सप्टेंबर 2025 रोजी माही बांसवाडा अणुऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली आहे? माही नदी पण आहे बघा. माही बांसवाडा कुठं आहे? हे तर राजस्थानमध्ये, राजस्थान राज्यामध्ये आहे. राजस्थानची राजधानी येते जयपूर. पुढचा प्रश्न, भारताची सौर ऊर्जा निर्मिती क्षमता सध्या किती बनली आहे? 125 गिगावॅट बनलेली, लक्षात ठेवा. तर 125 गिगावॅट पर्यंत पोहोचल्याने भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा सौर ऊर्जा उत्पादक देश बनला आहे? तर आहे तिसरा. कितवा आहे? तिसरा, लक्षात ठेवा. भारतातील पहिल्या PM मित्र पार्कची पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? हे एक जिल्हा आहे धार नावाचं. कुठला? धार जिल्हा आहे. आणि धार जिल्हा आहे तो कुठं? मध्य प्रदेश. मग याचं उत्तर काय असेल? मध्य प्रदेश आहे. अच्छा, एक जर क्वेश्चन विचारलं सब पॉईंट, PM मित्र पार्क संपूर्ण भारतामध्ये किती तयार होणार असतील? 7 होणार आहेत. आणि त्यापैकी महाराष्ट्रामध्ये कुठलं असेल? कोणत्या ठिकाणी? तर ते आहे अमरावती येथे. कुठं? अमरावती या ठिकाणी. आणि महाराष्ट्रामध्ये एकच बरं का, हे एकमेव आहे. त्यानंतर न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत. मग हे कितवे मुख्य न्यायाधीश बनले आहेत? हे कितवे विचारलं आहे? तर लक्षात ठेवा, हे 49वे आहेत. कितवे आहेत? 49वे आहेत IMP. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणतं बनले आहे नुकतंच? तर तो राज्य आहे केरळ. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग, त्यांनी सेपरेट आयोग स्थापन केले केरळ. केरळची राजधानी काय आहे? तिरुवनंतपुरम आहे. ओके, चलो, अशा प्रकारचे हे प्रश्न होते आणि इथं थांबूयात आपण. अत्यंत महत्त्वाचा या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, सर्वांना द्यायचं आहे. संपूर्णतः सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा कोणती बनलेली आहे किंवा कोणत्या राज्याची आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि केरळ. ओके, चला थांबूयात आपण. आन्सर कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. थांबूयात आपण. आणि जो आपलं राजगुरू आहे ना, हे अशा प्रकारचं आपलं राजगुरू पुस्तक दिसेल, त्याच्यामध्ये 1 लायनरच्या चालू घडामोडी असतील, 1 लायनरच्या विज्ञान आहेत, इतिहास आहे, भूगोल आहे, भरपूर काही याच्यामध्ये माहिती आहे. जर तुम्हाला हे राजगुरू पुस्तक घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला दुकानात जावं लागेल. जर तुमच्या आजूबाजूला कुठे दुकान नसेल तर तुम्ही या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे. तुम्हाला पुस्तक घरपोच पाठवून देण्याची मी सोय करू. ओके, ही नवीनतम 3री आवृत्ती आहे
आणि जी के भरपूर याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न मी साधारणतः केलेला आहे. ओके, चला इथं थांबूयात आपण. जाता जाता एकदा लाईक करा आपल्या ह्या चॅनेलला आणि इंस्टाग्राम आहे, टेलिग्राम आहे सगळ्यात महत्त्वाचं. ह्या जॉईन करायला विसरायचं नाही. त्या सर्वांचे लिंक कमेंट बॉक्समध्ये मी खाली दिलेलं आहे. ओके, चला इथं थांबूयात आपण. भेटूयात उद्या बरोबर 7 वाजता सकाळी ह्याच आपल्या बुलेट सुपरफास्ट रॅपिड फायरमध्ये. ओके, चला आवडला तर व्हिडिओ लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रापर्यंत पोहोचवायला बिलकुल विसरू नका. चला थँक्यू. जय हिंद.